सत्ययुग से लेकर हाँ 70 तक यहाँ कुंभ मेला भरता था, ऐसा कहा गया है। अच्छा। और माधवराव पेशवा ने हम लोगों को जो ताम्रपत्र दिए हैं, हाँ हाँ, वो भी सबको उपलब्ध हो जाएगा, विश्वास हो जाएगा कि ये पहले कुंभ मेला यही भरता था। या अमृताचं प्राशन करून त्यांना त्यांच्या व्याधीतून मुक्तता मिळते अशी येथील आख्यायिका आहे। श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीचं दर्शन होतं आणि त्या मूर्तीच्या पायाशी आपल्याला त्यांच्या पादुकाही बघायला मिळतात। इथे स्नान केल्याच्या नंतर इथे कुंभमेळ्याची सुरुवात होते आणि याच धर्तीवरती गजानन महाराज यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली। इस जितने सब नदियां दौड़ते समुद्र में पहुंच जाने के बाद स्थिर हो जाते हैं, उसी प्रकार जीव को भगवान का दर्शन करने के बाद मन जो चंचल है वो स्थिर हो जाता है। कोई धर्म के प्रति अविश्वास न रखे। विश्वानि देव सवितर दुर्तानि परशुभ यद्भद्रतनया शुभ। ओम शांति शांति शांति। नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये। आपण आलो होतो कवणे किल्ल्याला आणि कवणे किल्ल्याचा ब्लॉग तुम्ही बघितलाच। आणि इकडे कपिलधारा तीर्थक्षेत्र करून एक खूप छान असं लोकेशन आहे, तर मला वाटलं की हे तुम्हाला दाखवलं पाहिजे। तर मग एका ब्लॉगमध्ये दोन्ही गोष्टी दाखवण्यापेक्षा आपण दोन वेगळे ब्लॉग करूया, जेणेकरून त्या जागेची किंवा ह्या जागेची तुम्हाला रीतसर आणि पद्धतशीर सगळी माहिती भेटेल। तर आता आम्ही इकडे आलेलो आहोत, तर कपिलधारा तीर्थक्षेत्र काय आहे हे नक्की जाणून घेऊया। आणि इकडचे जे महंत आहेत किंवा इकडचे जे गुरुजी आहेत त्यांना एकदा आपण रिक्वेस्ट करूया। जर त्यांनी आपलं रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर ते आपल्याला इथले लोकेशन थोडंसं सांगतील आणि इकडनं जी पण इन्फॉर्मेशन आपल्याला भेटेल ती मी आपल्या पॉवर ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। सो आता आपण बघतोय कपिलधारा तीर्थक्षेत्र। हा व्हिडिओ पूर्ण बघा, इकडच्या लोकेशनबद्दलची सगळी माहिती तुम्हाला भेटेल आणि बघूया आता कसा व्हिडिओ बनतोय। सो चला आता जाऊया फटफट आणि पाया पडूया। बाय। कपिलधारा तीर्थक्षेत्राला जाताना मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपल्याला भलं मोठं भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई यांचं मंदिर बघायला भेटतं। इथे पायथ्यालगतच आपल्याला एक गोमुखी कुंड आणि विविध प्रकारचे देवी देवतांचे मंदिर बघायला भेटतात। तर हे आहे गोमुखी कुंड, जे आपल्याला कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या श्रीराम यांच्या मंदिराच्या बाहेरच बघायला भेटतात। भल्या मोठ्या हत्तींनी जणू एक अंबारीच आपल्या अंगावरती उचलून धरलेले आहे, त्या प्रकारे या मंदिराची बांधणी केलेली आहे। भाविकांना आणि लहान मुलांना नक्कीच आकर्षित करतील अशी इथली बांधणी आहे। या गोमुखी कुंडामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे मासे बघायला भेटतात। इथेच एका कोपऱ्यालगत आपल्याला एक शिवलिंग बघायला भेटते, ज्याची आख्यायिका अशी आहे, जेव्हा गजानन महाराज 12 वर्ष या भूमीवरती तपश्चर्या करत होते, त्या तपश्चर्येदरम्यान त्यांनी एक शंकराची पिंड आणि गणपती बाप्पाची मूर्ती घडवली। तर मित्रांनो, हेच ते शिवलिंग आहे जे गजानन महाराजांनी बनवलेलं आहे। एका कोपऱ्यात आपल्याला देवाची मूर्ती बघायला भेटते, तर ह्या कोपऱ्यामध्ये आपण पाहू शकता ही जी छोटीशी नंदी आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही शिवलिंग आहे, हे गजानन महाराजांनी बनवलेली होती। या मूर्त्या आजही आपल्याला कपिलधारा तीर्थक्षेत्र इथे पाहायला मिळतात। सो शेगावचे गजानन महाराज ज्या वेळेला इथे 13 वर्ष तपश्चर्या केलेली गणगणगणात बोते या मंत्राचा जाप करत असताना, त्यावेळेला ही गणपती बाप्पाची जी मूर्ती तुम्ही बघताय ती त्यांनी स्थापन केली होती। आणि आता ही पण एक खूप पुरातन मूर्ती आहे नंदीची। आता महाराजांच्या काळातली, महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले गजानन महाराज। अच्छा, गजानन महाराजांच्या काळातली आणि आता सध्या भग्न अवस्थेत आहे, बट खूप छान आहे। म्हणजे आपल्याकडे असा ऐतिहासिक ठेवा आपल्याला बघायला भेटतो आहे आता 2024 सारख्या काळामध्ये। तर मग आपलं खूप पुण्याचं काम आहे आपल्यासाठी। सो एकदा पुन्हा दाखवतो। या गोमुखी पाण्याचं असं वैशिष्ट्य आहे की इथे येणारा प्रत्येक भक्तगण ह्याला अमृता स्वरूप मानतो आणि या अमृताचं प्राशन करून त्यांना त्यांच्या व्याधीतून मुक्तता मिळते अशी येथील आख्यायिका आहे। आपल्याला प्रथम दर्शनी 3 मोठे मोठे घंटा बघायला भेटतात।
त्याच्याच कोपऱ्याला आपल्याला मारुतीचं मंदिरसुद्धा बघायला भेटतं. प्रथमच एका मंदिरामध्ये शिवलिंग, मारुतीची मूर्ती आणि मारुतीच्या मूर्तीच्या समोरच असलेली अजून एक छोटीशी मारुतीची मूर्ती बघायला भेटते. मारुतीची मूर्ती बघताच भक्तगण त्या मूर्तीमध्ये आपल्या भक्तिभावनेने हरवून जातात. इतकी सुंदर मूर्ती ती घडवलेली आहे. भक्तगण मोठ्या आशेने या मंदिराला भेट देण्यास पसंती दाखवतात. या सुंदर मूर्त्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर बाजूलाच आपल्याला भलं मोठं एक मंदिर बघायला भेटतं. या मंदिरामध्ये प्रथम दर्शनी आपल्याला भली मोठी नंदीची मूर्ती बघायला मिळते. त्याच्यामध्ये त्याच्या गळ्यामध्ये असलेल्या मोठ्या मोठ्या घंटांची माळ बघायला भेटते. त्याच्या पुढ्यातच अर्थातच आपले कासव बघायला भेटतात. या मंदिराचा देवारा बंद असला तरी मंदिराच्या दरवाजाची अशी बांधणी आहे की आपण सहजरित्या आत असलेल्या शिवलिंगाचे किंवा अन्य देवी देवतांचं दर्शन घेऊ शकतो. मंदिराच्या एका कोपऱ्याला त्रिशूळ आणि डमरू तसेच शिवलिंगाच्या अवतीभोवती शेषनाग अशी या मूर्तीची वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात. मंदिर छोटं असलं तरी खूप सुंदररित्या त्यांनी सजावट केलेली आहे. या मंदिरामध्ये एक अलौकिक शांतता होती आणि तेवढंच प्रसन्न करणारं वातावरणसुद्धा होतं. तर चला आता या तिन्ही गाभाऱ्यांमध्ये जाऊन आपण देवी देवतांचं दर्शन घेऊया आणि पाहूया आपल्याला कोणत्या कोणत्या देवी देवतांचं दर्शन होणार आहे. पहिल्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीचं दर्शन होतं आणि त्या मूर्तीच्या पायाशी आपल्याला त्यांच्या पादुकाही बघायला मिळतात. दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये आपण येत असताना आपल्याला देवीची सुंदरशी मूर्ती बघायला भेटते. त्या मूर्तीच्या मागे सिंह आणि पायाखाली गौरीचे मुखवटे ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. जणू आपल्या आईलाच येऊन आपण भेट द्यावी अशी शांती या मंदिराला भेट दिल्याच्या नंतर मिळते. मुख्य गाभाऱ्यात आपण दर्शन घेतल्यावर मंदिराच्या एका कोपऱ्याला आपल्याला अजूनही काही देवी देवतांच्या मूर्ती बघायला भेटतात. श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे तिकडे. इकडे आपले शिर्डीचे साईबाबा आहेत आणि आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत गणपती बाप्पा आणि गुरुदेव दत्त. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशिष्ट देवी देवतांना आणि त्यांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालणे आणि त्या प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतील अशी एक भावना आहे. तर या देवी देवतांचं दर्शन घेतल्यावर आपण जात आहोत प्रमुख कुंडाकडे, जिथे कुंभमेळ्याची सुरुवात होते. आणि त्या कुंभमेळ्याच्या सुरुवातीला जिथे साधू संत महात्मे आणि महंत हे आपले पहिलं स्नान करतात, त्यांचं स्नान झाल्याच्या नंतर आपल्या भाविकांना तिथे स्नान करण्याची संधी मिळते. याच कुंडामध्ये शाही स्नान करून पंडित, महंत, शास्त्री आणि मोठे मोठे आपले गुरुजी इथे स्नान केल्याच्या नंतर इथे कुंभमेळ्याची सुरुवात होते. यांचे स्नान झाल्यावर आपल्यासारख्या भाविकांना त्या कुंडामध्ये स्नान करण्याची एक सुवर्ण संधी मिळते. तर मित्रांनो, हेच ते कुंड आहे ज्या कुंडाला आपण गोमुखी कुंड असंही म्हणतो, कारण या कुंडाजवळच असलेल्या गोमातेच्या मुखातून इथे सतत पाण्याची संततधार चालू असते. इकडनंच कुंभमेळ्याची सुरुवात होऊन हा कुंभमेळा पुढे नाशिककडे जातो. तर काही रामकुंड आणि काही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्या कुंभमेळ्यामध्ये माणसं सहभागी होतात. कुंडाच्या सभोवतालचा परिसर पाहता मनाला एक स्वर्गसुख लाभून जातं. आपण एका पवित्र धरतीमध्ये उभे आहोत आणि याच धर्तीवरती गजानन महाराज यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. याच धर्तीवरती एका राक्षसाच्या श्रापामुळे ही जमीन नापीक झाली होती. प्रभू श्रीराम यांच्या पायाच्या पावन स्पर्शाने ही जमीन हरित झाली. या कुंडाच्याच एका बाजूला आपल्याला श्री हनुमान भक्तीत रमलेले दिसतात आणि त्यांची मूर्ती पाहून आपण ही भक्तीत रंगून जावं ही भावना मनात आल्याशिवाय राहत नाही. या गोमुखी कुंडामध्ये पंचधातूपासून बनवलेली गोमातेची मूर्ती बघायला भेटते आणि या गोमातेच्या मुखातून या कुंडामध्ये 12ही महिने पाण्याची संततधार वाहत असते. काही भक्तगण गोमुखातून पडणाऱ्या पाण्याला अमृताची तुलना देतात आणि हे पाणी बाटल्यामध्ये किंवा आपल्याकडे असलेल्या साधनांमध्ये घेऊन आपल्या घरी जातात. तर मित्रांनो, या पावनभूमीवरील गोमुखी कुंडाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत मुख्य मंदिरामध्ये, जिथे आपल्याला प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीतामाई यांचं मंदिर बघायला भेटतं. मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला 2 हत्तीच्या मधून आतमध्ये जाताना एक मुख्य प्रवेशद्वार लागतो. त्या प्रवेशद्वारातून जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो, एक मनाला वेगळं समाधान आणि शांती लाभते. अतृप्त मन इथे शांत होऊन जातं. मंदिराच्या दुतर्फा गरुडध्वज आणि मारुती यांच्या विशिष्ट प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या मूर्त्या आहेत आणि सुंदर देखावे रचलेले आहेत.
तसेच आपण कॅमेरा अजून जवळ घेऊन गेलो त्यावेळेला आपल्याला खूप सुंदर असलेली अशी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या मूर्तीचं दर्शन होतं. या मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर आपल्याला इकडच्या परिसराची आणि इकडच्या इतिहासाशी अवगत करण्यासाठी आपल्याला महंतांची भेट घेणं गरजेचं होतं आणि त्याचप्रमाणे महंतांनी आपल्याला तसा वेळ दिला आहे. तर या आपण महंतांची एक भेट घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आता कपिलधारा तीर्थक्षेत्राला. कसं आलो ते तुम्हाला मी दाखवलंच आणि इकडे आल्याच्या नंतर खूप सुंदर आपले प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईंची मूर्ती आहे आणि इकडच्या काही परिसरामध्ये मी बघितलं गोमुखी कुंड आहे जिथे गाईच्या तोंडातून कंटिन्यू पाणी वाहत आहे. त्यात थोडे मासे आहेत आणि एवढं असून पण ते पाणी खूप शुद्ध आहे. आणि त्याच्या पुढे पण एक कुंड आहे जिथे आपण पवित्र कुंड असं म्हणून संबोधलं जातं आणि तिथे आपण स्नान करून आपलं बोलतात ना की जे वाईट गुणधर्म आहे ते आपण इथं सोडून मग आपल्या चांगल्या आयुष्याला सुरुवात करतो. तर इकडे आल्याच्या नंतर गुरुजी आम्हाला भेटले आणि गुरुजींचा एक खरंच आम्हाला मोठा सपोर्ट लागला की त्यांनी पण तेवढा इंटरेस्ट दाखवला की नाही आपलं ह्या गोष्टी आहेत ते आपल्याला समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. तर मग गुरुजींचा मी थोड़ा वेळ घेतोय. गुरुजी, आपका स्वागत है पावर ब्लॉग्स चैनल पे. मैं जानना चाहूँगा आपसे कि आपको यहाँ पे कितना वक्त हुआ ये कपिलधारा तीर्थ स्थल में और यहाँ पे क्या क्या तरह के उपक्रम होते हैं जो अपने धर्म के या फिर मंदिर के रिलेटेड है और ये जगह की उतनी महत्व क्या है. तो अगर आप प्लीज अपने दर्शकों को बता पाए तो वो बोलते हैं ना कि हम लोग के लिए जितना आपसे नॉलेज मिल जाए उतना कम है. तो आपसे कृपा करूंगा कि अपने दर्शकों का आप थोड़ा संबोधन करें इस जगह के बारे में. बोलिए सियावर रामचंद्र की जय. विश्वानि देव सवितर दुर्तानि परशुभ यद्भद्र तनया शुभ. ओम शांति शांति शांति. सर्वप्रथम मैं महंत भरतदास कपिल महामुनि आश्रम से सबको स्नेह भरा आशीर्वाद प्रदान करता हूँ कि सब भक्त लोग यहाँ आकर एक बार दर्शन कर लेना बहुत बड़ा भाग्यशाली की बात है. सरिता जल जल निधि महु जाई होई अचल जिमि जीव हरि पाई. इस जितने सब नदियाँ दौड़ते 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 समुद्र में पहुँच जाने के बाद स्थिर हो जाते हैं, उसी प्रकार जीव को भगवान का दर्शन करने के बाद मन जो चंचल है वो स्थिर हो जाता है. इसीलिए बहुत दर्शन करना बहुत जरूरी है. और कपिल महामुनि आश्रम आज नहीं हजारों वर्षों का पुराना स्थान है. लाखों वर्ष तपस्या करके कपिल मुनि इसी जो कपिल धारा तीर्थ को प्रकट किए थे, माता देवहूति को सांख्य शास्त्र का उपदेश दिए हैं. और ये कोई नया बात नहीं है कि काल्पनिक नहीं है. सामने आकर देख लीजिए. देखने के बाद दर्शन करने के बाद आप लोगों को एक बार आत्मसंतोष हो जाएगा कि हाँ हम लोग यहाँ आकर देखे और हमारा पितर लोगों को जल तर्पण किए, भगवान को कुछ अर्पण किए, नहीं कर पाए तो कुछ समर्पण करके गए अपने आप को, तो बहुत बड़ा भाग्यशाली बन जाएंगे आप. प्रारब्ध बन जाएगा, संस्कार बन जाएगा. इसी के लिए मैं सबको स्वागत करता हूँ कि जो लोगों ने यहाँ कपिलधारा देखा नहीं, सुना नहीं, एक बार अवश्य आकर यहाँ दर्शन कर लेना चाहिए. दूसरी बात, 2003-2015 में जो कुंभ मेला लगा था, मैं भी बहुत कुछ सोशल मीडिया पर बहुत कुछ प्रचार किया था और कुछ लोग आकर के यहाँ दर्शन का लाभ लिए थे. अभी 2027 में आने वाला कुंभ, आभि कुंभ, तो सबको मैं ही नहीं प्रकट करूँगा, सबको विश्वास दिलवाता हूँ कि यहाँ अवश्य आएंगे और दर्शन, प्रसाद, स्नान, तर्पण करके अपने भाग्य का सराहना करेंगे. हमारा सनातनी धर्म में यही चारों चीज बहुत जरूरी है. दरस परस मजन रूपाना हरई पाप कह वेद पुराना. वेद पुराण शास्त्र में यही चारों चीज बताया गया है और तीर्थ में चारों चीज यहाँ उपलब्ध है. और देखिए कपिल मुनि के बारे में तो बताया, राम भगवान राम है और प्रभु शंकर शिव शंकर का मिलाप स्थान है त्रेता युग में. ये भी बहुत संजोग की बात है. तो ये दर्शन करना बहुत आवश्यकता है. तीसरी बात, गजानन महाराज ने 12 साल तपस्या कर सिद्धि प्राप्त हुए हैं. चौथी बात है होयांगसान, चाइनी के परिव्राजक होयांगसान यहाँ जो स्टॉल प्रदान कर गए हैं
वो भी विद्यमान है, वो भी दर्शन कर सकते हैं। ये सब पौराणिक चीज है और बाकी में ज़्यादा कुछ बोलने की आवश्यकता नहीं है। नहीं, मैं ये जानना चाहूँगा कि आपसे बात करते वक्त मुझे कुछ जानकारी आपने दी थी, तो मुझे लगता है कि अपने जो प्रेक्षक वर्ग अभी देख रहे हैं तो उनको हम बताएंगे जो यहाँ की जो वास्तु की जो प्योरिटी है वो हमारे पास लिखित स्वरूप में है, तो उसके बारे में थोड़ा सा आप जानकारी देंगे तो लोगों को भी उचित स्थान का पता चलेगा। और जहाँ तक मैंने सुना था अभी यहाँ पे आने के बाद में कि जो कुंभ मेला लगता है नासिक में, हाँ। तो उसकी शुरुआत यहाँ पे होती है, फिर यहाँ से वो कुंभ मेला जाता है सत्ययुग से लेकर हाँ 70 तक यहाँ कुंभ मेला भरता था, ऐसा कहा गया है। अच्छा। और माधवराव पेशवा ने हम लोगों को जो ताम्रपत्र दिए हैं हाँ हाँ वो भी सबको उपलब्ध हो जाएगा, विश्वास हो जाएगा कि ये पहले कुंभ मेला यही भरता था। अच्छा। उसके बाद शैव और वैष्णव आपस में झगड़ने लगे, स्थान भी बहुत छोटा पड़ गया, जगह छोटा है, तो उन्होंने वैष्णव बोले कि हम पहले स्नान करेंगे, सन्यासी बोले कि हम पहले स्नान करेंगे। तो इसी झगड़ के बावजूद कई साधु कई संत लोग मारे गए थे। अच्छा। मारे जाने के बाद माधवराव पेशवा यहाँ कुंभ मेला देखने के लिए आए थे। देखे साधु संत झगड़ा हो रहा है और संत भी कुछ मर चुके हैं, तो उसी के कारण उन्होंने कुंभ मेला को डिवाइड कर दिए, विभक्त किए। अच्छा। जो शंकर उपास त्रंबकेश्वर कर दिए और राम पास रामकुंड कर दिए। 2 भाग हो जाने के बाद फिर साधु संतों का एक बैठक होता है, वो निर्णय लेते हैं कि कपिल धारा दोनों स्नान के बाद बीच में एक दिन स्नान निकालते हैं। अच्छा। और उसी दिन ही ये स्नान यहाँ अवश्य करते हैं। और हमको समाचार मिलता है, हम पूरा व्यवस्था करते हैं, प्रशासक शासन और हम लोगों का साधु समाज में जैसा व्यवहार चलता है, भोजन व्यवस्था दान पुण्य सारी चीज करना पड़ता है। फिर वो लोग आकर के स्नान करते हैं, गंगा पूजन करके हम लोग उनको सादर व्यवहार दिखा के फिर विदा करते हैं। फिर वो लोग त्रंबक जाते हैं और नासी चले जाते हैं। अच्छा, तो मतलब ये कुछ हद तक एक स्थान पे या फिर एक जगह पे ऐसे विभक्त हुए थे कि राम भक्त और महादेव भक्त, हाँ। शिव भक्त। जो राम भक्त थे वो रामकुंड चले गए और जो शिव भक्त थे वो त्रंबकेश्वर चले गए अपने महादेव जी के पास में। तो अभी उनमें ये ऐसा दुविधा थी कि ये कुंभ मेला हमारे पास लगता है, हमारे पास लगता है, तो दोनों को अगर मिलाना है तो हम लोग को मिलाप करना पड़ेगा। तो वो दोनों का मिलाप यहाँ पे कपिलेश्वर तीर्थ स्थान पे हुआ था क्या? दोनों पहले स्नान करते थे। अच्छा। आपस में मेल ताल लेकर के उनको प्रेम प्यार से यहाँ स्नान करते थे। यहाँ पे वो जो कुंड है। अच्छा। स्नान करने के बाद कुछ झगड़ा हो गया। हाँ। कि वो लोग बोले कि सन्यासी बोले कि हम पहले स्नान करेंगे, वैष्णव बोले कि हम पहले स्नान करेंगे, कि हम वैष्णव स्नान है, वैष्णव का आश्रम है। हाँ। कपिल मुनि के आश्रम है। हाँ। और हम ही लोग भी वैष्णव है। हाँ। परम वैष्णव। तो ये स्नान करने के बाद तो झगड़ा होने के कारण हाँ। माधवराव पेशवा ने मेला को डिवाइड किए। ओके। बोले झगड़ा झंझट होने की कोई जरूरत नहीं है। जो शंकर उपासक है वो त्रंबकेश्वर में स्नान करेंगे और जो राम उपासक है रामकुंड में स्नान करेंगे, नासिक। अभी समझ। फिर विभाजन हो गया। अच्छा। विभक्त हो गया। ओके। तब से कुंभ मेला नासिक त्रंबकेश्वर में शुरू हो गया। बराबर। तो यहाँ जब है श्रद्धा है, विश्वास है, भक्ति है, प्रेम है, कपिलधारा से जो मूल स्थान है, तो स्नान करते थे, कर रहे हैं, करेंगे। तो उसी के कारण उन्होंने एक स्नान यहाँ अवश्य करा देते हैं बीच में। बराबर। मूल स्थान के वास्ते यहाँ पहला और आखिर दोनों जगह में स्नान करने के बाद बीच में यहाँ एक स्नान करते हैं। अच्छा। और सब तस्वीर तो लगा हुआ है, बहुत विद्वान लोग है और बड़े बड़े जगत गुरु है, बराबर। श्री महंत है, महंत है, आचार्य है, सभी यहाँ आकर के दर्शन किए हैं। सबका फोटो लगा हुआ है, तस्वीर लगा हुआ है। बराबर, देखा मैंने। दिखा हुआ है। हाँ, मैंने देखा। तो कहने का मतलब ये है कि देखो, हम लोग को ये नहीं चाहिए कि रामकुंड वाले अलग और शिव भक्त वाले अलग, हम सब एक है। और यहाँ वो जो उत्पत्ति थी वो ये स्थल से हुई थी, ये जगह से हुई थी। तो ये जगह का पवित्रता बहुत बड़ी है। जहाँ से बीज आता है, जहाँ से शुरुआत होती है, तो वो जगह की वैल्यू भी उतनी होती है।
तो हम लोग डिवाइडेशन ना करते हुए हम सब भाई भाई हम सब मिलके एक साथ अगले 2027 में जो कुंभ मेला लगने वाला है कपिलधारा तीर्थ स्थल में, तो ये गुरुजी के आशीर्वाद से वो होने वाला है। तो मैं सबको आपको विनम्र अभिवादन करूंगा कि 2027 में आप जरूर यहाँ पे आइए। आपको कुंभ मेला में भाग लेने के लिए कोई किसी को पैसा देने की जरूरत नहीं है, ये सब मंदिर प्रशासन अपनी हेल्प करेंगे। और यहाँ पे प्रसाद होता है, यहाँ पे स्नान होता है, और जो भी आपके भक्ति भावना से अगर आपको कुछ पूजा अर्चा करनी है तो वो भी हो जाती है। सो जहाँ से उत्पत्ति होती है वहाँ की जगह की वैल्यू बहुत होती है। तो यहाँ पे आने के बाद हमें भी पता चला, पावर ब्लॉक्स को पता चला कि ऐसी भी कोई जगह है जहाँ से किसी संस्कृति का उगम हुआ था। तो वो संस्कृति इतनी बड़ी है कि अपने सनातन धर्म में उसका वैल्यू बहुत ज्यादा हो जाता है। तो मुझे ऐसे लगता है कि अभी 2027 में हम सब मिलके गुरुजी को ये आश्वासन देते हैं कि हम लोग आएंगे। कुंभ मेला जब त्र्यंबकेश्वर में लगेगा उसकी शुरुआत यहाँ पे होगी, तो हम लोग शुरुआती दौर से यहाँ पे आएंगे और यहाँ से लेके हम लोग त्र्यंबकेश्वर तक जाएंगे और गुरुजी का आशीर्वाद अपने साथ ऐसे ही पाएंगे। ऐसे में इनसे आशीर्वाद करता हूँ। और गुरुजी आपको क्या कहना है, जो अभी यंगस्टर्स है, जो तरुण पीढ़ी है, जो अभी कॉलेज स्टूडेंट्स है, उनको अपने आप क्या उपदेश देना चाहोगे? मैं सभी युवाओं को और संसार के जगत में जो प्रजा लोग, भक्त लोग, सबको एक संदेशा दे रहा हूँ। सनातनी होने के कारण, हिंदू होने के कारण हमारा धर्म जो है बहुत पुराना, इसका ना आदि है ना अंत है, ये अनादिकाल से चलता आ रहा है। क्या बात है। और ये चीज को हमको निभाना और साथ लेकर चलना आज बहुत बड़ी कमी दिखाई दे पड़ रहा है। तो इसी के कारण मैं सबको विनम्र प्रार्थना करता हूँ, कोई धर्म के प्रति अविश्वास न रखे, विश्वास के साथ, विश्वास फलदायक हम लोग को ये सोचने ले करके चलते हैं। और साधु संत, गौ माता, गंगा दर्शन, देव दर्शन, ये परंपरा से सदियों से चलता आ रहा है। इसी को सामने रखकर जो भी कुछ हम लोग करेंगे, निश्चित रूप से हमारा प्रारब्ध अच्छा संस्कार बने और सभी आगे बढ़ने का कोशिश करें। ये दो शब्द बोल करके मैं मेरा वाणी को विराम देता हूँ। जय श्री राम। जय श्री राम। जी गुरुजी, मैं भी आशा करता हूँ कि आपके जो मुख से वचन निकले हैं हमारे प्रेक्षकों तक पहुँच चुके हैं वो। और मुझे भी आशा है कि पावर ब्लॉग्स के जो भी दर्शक है उनको पता है कि आज हम तीर्थ क्षेत्र पे जाते हैं, धार्मिक स्थल पे जाते हैं, भगवान के मंदिर में जाते हैं, गढ़ किल्लों पे जाते हैं, तो वहां से कुछ समाज में संदेश जाए, हम लोग का वही एक पॉइंट ऑफ व्यू रहता है। और मुझे लगता है कि स्वामी जी ने वो मैसेज अपने तक पहुंचा दिया है। तो हम लोग के भी एक बात बनती है कि जब 2027 में कुंभ मेला लगेगा उसकी शुरुआत यहाँ से होगी, कपिलधारा तीर्थ क्षेत्र से। तो हम भारी संख्या में यहाँ पे आएंगे और अपना जो त्योहार है हम धूमधाम से मनाएंगे। और इसी बात पे मैं गुरुजी से अभी इस वक्त के लिए आज्ञा लेता हूँ। कल को मैं मिलने के सोच विचार से ही आज इनसे विदा ले रहा हूँ। तो गुरुजी आपसे मिलकर बहुत अच्छा लगा और पावर ब्लॉग्स को आपने इतना वक्त दिया उसके लिए जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम मित्रांनो। तर मित्रांनो, गुरुजींचा खरंच आशीर्वाद आहे आणि गुरुजींच्या मनातली इच्छा आहे की पवार ब्लॉग्सला आणि आपल्या या छोट्या कुटुंबाला त्यांच्याकडनं काही पुस्तकं ते भेट देऊ इच्छित आहेत। तर ह्या पुस्तकातनं जे पण नॉलेज भेटेल ते आपल्याला पुढच्या आपल्या कार्यामध्ये खरंच कामाला येणार आहे। आणि मी भारावून गेलो आहे की म्हणजे एवढे मोठे महंत आहेत आणि ते माझ्यासाठी एका छोट्या यूट्यूबर्सला असं त्यांच्याकडनं सप्रेम भेट देतात आहेत। तर मग खरंच म्हणजे आजचा दिवस माझा खरंच धन्य झालेला आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, हे होतं कपिलधारा तीर्थक्षेत्र। तुम्हाला कसं वाटलं कपिलधारा तीर्थक्षेत्र आणि ह्या तीर्थक्षेत्राबद्दल जी पण मी माहिती सांगितली तुम्हाला, आय होप, मी आशा करतो की ती माहिती तुम्हाला कळली असेल आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोचली असेल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून मी असे नवीन नवीन उपक्रम तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईन।
सो मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये मी आत्तापुरतं इथेच थांबतो. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.